नमस्कार मित्रांनो, मी बालाजी पोद्दार. आज माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि ईव्हीएम घोटाळा. मित्रांनो, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीला घवघवीत असं यश भेटलं. यामध्ये बऱ्याच तज्ज्ञांचा किंवा बऱ्याच राजकीय लोकांचा असा कौल आहे की हा निकाल लावून घेतलेला आहे किंवा या निकालामध्ये ईव्हीएमचा देखील हात असू शकतो. मित्रांनो, एवढ्या साऱ्या जागा निवडून येणं आणि जागा निवडून आल्याच्या नंतर मतामध्ये असणारा फरक हा लक्ष वेधून घेतो. मित्रांनो, काँग्रेसचे नेते नाना पटोले हे अगदीच काही 100-200 मतानं निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात, जे नेहमी 50,000 ते 60,000 मतांना निवडून यायचे, त्यांचा तर या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे. तसा विचार केला तर त्याचबरोबर मित्रांनो, रोहित पवार यांचा देखील अतिशय कमी फरकानं म्हणजे 100-200 अशा मतानं विजय झालेला आहे. मित्रांनो, मताची आकडेवारी पाहता बऱ्याच विजयी आणि हारलेल्या उमेदवारांमध्ये मत सेम आहेत असं देखील म्हणणं आहे. कोल्हापूरमध्ये असं उघडकीस आलं आहे, विजयी झालेला आणि हारलेला उमेदवार यांच्या मतामध्ये अगदीच थोडी तफावत आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता ईव्हीएम मशीनला पुढे केलं जात आहे. परंतु मित्रांनो, ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हॅक होऊ शकते का, याबद्दल आपण बोलणार आहोत. मित्रांनो, ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारचं नेटवर्क नसतं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कार्ड, इंटरनेट किंवा कुठलंही कनेक्टिंग सिस्टीम त्यामध्ये नसतं. त्यामुळे बाहेरून ईव्हीएम हॅक करणं हे अशक्य आहे. पण निवडणूक झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काही घोटाळा करण्यात येतो का, ही देखील मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. परंतु मित्रांनो, निवडणुकीनंतर ईव्हीएम ह्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवल्या जातात आणि त्यावरती निवडणूक आयोगाची नजर देखील असते. मित्रांनो, प्रत्येक निवडणुकीमध्ये ईव्हीएम ही बदनाम झालेली आहे. महाविकास आघाडीने ईव्हीएमच्या विरोधात कोर्टात देखील याचिका दाखल केली होती, परंतु त्यांना कोर्टाने देखील फटकारला आहे. कोर्टाचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस तुम्ही निवडून येता त्यावेळेस ईव्हीएम चांगली असते आणि तुम्हाला फटका बसतो त्यावेळेस ईव्हीएम मध्ये खराबी असते. मित्रांनो, या सर्व गोष्टीचा विचार करता ईव्हीएम या मशीनमध्ये घोटाळा झाला आहे किंवा नाही हे आपण ठरवू शकत नाही. परंतु मताची जी काही आकडेवारी समोर आलेली आहे ती धक्कादायक आहे. संजय राऊत यांचं असं म्हणणं आहे की आमच्या सभांना गर्दी होत होती आणि त्या गर्दीपुढे जे आम्हाला यश भेटलं आहे ते काहीच नाही. या उलट अमित शहाजी यांच्या सभांना कसलीच गर्दी होत नव्हती, तर ज्या भागामध्ये आम्हाला मताधिक्य कमी भेटला आहे किंवा ज्या भागामध्ये आमची हार झाली आहे तिथं आमच्या सभांना अगदी लोकांचा पूर येत होता, तिथे आमचे उमेदवार कसे काय पडले. मित्रांनो, हा जो काही विजय झालेला आहे तो विजय लाडक्या बहीण योजनेने झाला आहे असं देखील काही जणांचं म्हणणं आहे. मित्रांनो, परंतु शरद पवार यांनी बाबा आढाव सोबत घेऊन ईव्हीएम विरोधात आंदोलन छेडण्याचं ठरवलं आहे. मित्रांनो, येत्या काळामध्ये ईव्हीएम विषयी काय निर्णय होतो किंवा ईव्हीएमची एखादी गोष्ट काही उघडकीस येते ते आपण डिस्कस करूया. धन्यवाद.